नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आजची रेसिपी दाखवणार आहे उपमा. तर सगळ्यांकडे उपमा होत असतं, तर मी ही रेसिपी माझ्या पद्धतीने कशी करते ते चला बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मी आधी तेल 2 ते 3 पळ्या टाकून तेलामध्ये छान आधी रवा छान भाजून घेतलेला आहे आणि छान लालसर भाजून झाल्यानंतर मी इथे पुन्हा 2 ते 3 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि आधी शेंगदाणे फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर जिरं मोहरी ॲड केलं, लसूण बी छान टाकून घेतला आणि छान अशी खमंग फोडणी तयार करून घेतली. नंतर लसूण सोलल्यानंतर मी त्याच्यामध्ये वाटाणे टाकून घेतले. वाटाणे आणि कांदे टाकल्यानंतर थोडीशी 2 ते 3 मिनटं मी वाफ काढून घेतलेली आहे, कारण वाटाणा शिजायला वेळ लागतो. तर मग मी वाफून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी इथे तो भाजलेला रवा मी याच्यामध्ये फोडणीमध्ये ॲड केलेला आहे आणि थोडीशी हळद पावडर पण मी ॲड केलेली आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तर मी तो रवा टाकल्यानंतर चवीनुसार त्याच्यात मीठ ॲड केलेलं आहे आणि इथे मी गरम पाणी पण करून घेतलेलं होतं, तर तेच पाणी मी वापरलेलं आहे इथे. तर जेव्हा आपण गरम पाणी टाकतो ना, तेव्हा थोडंसं पाणी टाकतो तेव्हा थोडंसं उडतं, तेव्हा गॅस कमी करून मी असं त्याला शिजून घेतलेलं आहे आणि असा कोरडा झाल्यानंतर मी त्याला थोडंसं आणखी 3 ते 4 मिनटं वाफवून घेणार आहे झाकण ठेवून. तर मग झाकण ठेवून वाफवल्यानंतर मस्त असा मोकळा असा उपमा आपला तयार होतो आणि वाटाण्याची अशी छान टेस्ट वेगळी लागते त्याच्यामध्ये. तर साधी सिंपल रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये हा उपमा होतो. तर मस्तपैकी मुलांना असं वेगळं गार्निशिंग करून दिलं ना, छान प्लेटिंग करून दिली तर मुलंही छान खातात आवडीने आणि समाधान मिळतं आपल्यालाही की त्यांनी संपवला आहे नाश्ता. तर असं वेगळं काहीतरी ट्राय केल्याने तर मनाला पण समाधान वाटते. तर बघू शकता किती छान दिसतो आहे आपला उपमा सॉरी. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.